जिल्ह्याच्या विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून चोरीचे 13 गुन्हे उघडकीस आले असून 1,88,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। योगेश ईश्वर पाटील असे संशयिताचं नाव आहे। त्याच्यावर जत, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात मोटारी चोरीचे 13 गुन्हे दाखल आहेत। संशयित योगेश पाटील याच्याकडून 10, 5 आणि 3 एचपीच्या 18 मोटारी, रोख 5,000 आणि एक दुचाकी असा एकूण 1,88,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। जिल्ह्याच्या विविध गावांमधून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं। या चोरट्यांचा माग स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक घेत होतं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना संशयित योगेश पाटील यांनी जिल्ह्यातून बऱ्याच ठिकाणाहून मोटारींची चोरी केली असून त्या मिरज तालुक्यातील भोसे येथील सामाजिक वनीकरण जागेतील पाण्याच्या टाकीसमोरील झाडीमध्ये लपवून ठेवल्या आहेत आणि तो विक्रीकरिता तेथून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तातडीने पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। झाडीत लपवून ठेवलेल्या 18 मोटारी हस्तगत केल्या आहेत।